नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर वि व्हिडिओचं एक हे आहे उद्दिष्ट आहे माझं, की उद्यापासून जर बघितलं तुम्ही तर याचं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन काय सुरू होतं. तर याच अनुषंगाने मी हा व्हिडिओ बनवला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मी काही गोष्टी सांगणार आहेत आपल्याला, की या जाहिरातीसाठी म्हणजे वनरक्षकची जवळपास 1000 पेक्षा जास्त पदं आहेत, जी की मार्चमध्ये आलेली आर-टी-आय नुसार आपल्याला माहिती आहे, की 1000 पर्यंत पदं रिक्त आहेत. तर आपण 1000च सध्या म्हणत आहोत. ह्याच्यापेक्षा जास्त पदं असतील रिक्त. त्याच्यानंतर वनसेवकाची 12,991 जी जाहिरात आहे, त्या खोळंबल्या आहेत. दोन्ही जाहिराती खोळंबल्या आहेत आणि या जाहिराती लवकरात लवकर याव्या यासाठी आपल्याला काय करायचं प्रयत्न करायचा. मग त्याच्यात प्रयत्न म्हणून काय करायचं आहे, ते सगळ्यात पहिलं जर बघा, तर आपल्याला काय करायचं आहे, की एक पत्र बनवलेलं आहे. हे पत्र जे आहे, ते काय करायचं आहे तुम्हाला जे आपले कुठले मंत्री असतील, ओके, तुमच्या ओळखीचे जे काय ते आता हे पत्र जे आहे ते काय करू शकतो आपण हे मंत्र्याला देतात. हे तर गणेश नाईक मंत्री आहेत, की वनमंत्री त्यांना द्यायचं आहे. त्याच्यानंतरनं दुसरा प्रकार असा आहे, की आपण हेच पत्र जे आहे, ते आपल्या आमदाराकडून काय करायचं आहे, की तुम्हाला याच्याकडे पाठवायचं मंत्र्याकडे. कारण आपल्यापेक्षा त्यांचा आवाज, त्यांची ओळख चांगली राहते. तर त्याच्यामुळे त्यांच्या थ्रू आपण हे पत्र काय करू शकतो, हे पाठवू शकतो. तर आपल्याला 2 कामं करायची आहेत. एक तर म्हणजे तुमची भेट जर डायरेक्ट होत असेल, आता मी माझा प्रयत्न करत आहे, पण मी नागपूरला असल्यामुळे मी सहसा जाऊ शकत नाही. त्याच्यानंतरनं जर बघितलं आपण, तर हे जे आहे, तर पत्र काय करायचं आहे, की तुम्हाला द्यायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांना जमेल त्यांनी द्यायचं आहे. तर याच्या पत्रात काय करायचं तुम्ही बघा, मी काय-काय विषय लिहिले आहेत, की वनरक्षकाची जी पदं आहेत, ती 1000 पेक्षा जास्त पदं रिक्त आहेत. जास्ती असू शकतात, पण आपण 1000 आकडा लिहिलेला आहे आणि 12,991 एवढी पदं यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी, असं सांगितलेलं आहे. आणि ज्या गोष्टी असतात म्हणजे की बघा तुम्हाला सांगितलेलं आहे मी याच्यामध्ये एक सविनय नम्र विनंती आहे की महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत वनरक्षक, वनसेवक अशी 2 महत्त्वाची पदभरतीची भरती खूप दीर्घ काळापासून प्रलंबित आहे आणि त्यासाठी भरतीसाठी काय केलं की जाहिरात अपेक्षित आहे. तर यासाठी ही जाहिरात काढावी असं सांगितलेलं आहे आणि इथे तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे, पत्ता लिहायचा आहे, ईमेल असेल ईमेल किंवा कॉन्टॅक्ट नंबर लिहायचा आहे आणि तुम्हाला हे पत्र द्यायचं आहे. हा पहिला हे झाला. दुसरं असं आहे, की आपण काय करायचं, की ज्याला जमत नाही त्यांनी काय करायचं, की ट्वीट करायचं सकाळी उद्या 9 वाजल्यापासून. ओके. तर मी ट्वीट कसं करायचं बघा, आता याच्यामध्ये मी काय केलं, की नॉर्मली जास्त लिहिता येत नाही त्याच्यामुळे वन विभागामधील वनरक्षक 1000 पदं रिक्त आहेत आणि वनसेवकाची 12,991 पदं रिक्त आहेत. लाखो विद्यार्थी वर्षानुवर्षे या पद्धतीची वाट पाहत आहेत आणि परीक्षा आणि ग्राउंडची तयारी करत आहेत. तरी नवीन जाहिरात काढून या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा आणि याच्यामध्ये काय केलं, की जाहिरात प्रसिद्ध करा असं लिहिलं. आता इथं पहिलं वनसेवकाची बघितली तर हे बघा 4,000 तुम्ही बघू शकता 4,545 एवढी पदं रिक्त आहेत असं लिहिलेलं आहे. कार्यरत आहे सध्या. म्हणजे टोटल जर बघितलं तर 12,909 इथे लिहिलेला आकडा. 12,991 एवढी पदं आहेत. त्याच्यानंतरनं जर तुम्ही दुसरी जर बघितली ही आर-टी आहे. तुम्हाला मी थोडासा हे करून दाखवतो. तर या आर-टी-आयनुसार जर बघितलं, तर ही पदसंख्या जी रिक्त असणाऱ्या पदाची संख्या आहे 966 एवढी पदाची रिक्त आहे सध्याची. ओके. त्याच्यामध्ये प्रत्येक विभागानुसार ही पदं दिली आहेत. ही आर-टी आहे. याची तुम्हाला कॉपी मी काय करेन की देऊन देईन. ओके. तर हे आपल्याला ट्वीट करायचं आहे. आता हे जे ट्वीट आहे, तर मी आता सध्या तरी पोस्ट करत आहे बघा तुम्ही. हे मी काय करतो की सध्या पोस्ट तर आपल्याला काय करायचं की उद्या याला तुम्हाला काय करायचं की रिट्वीट करायचं आहे. आता इथं जर बघितलं मी, तर इथं मंत्री जे आहेत, मी काय करतो की ॲड करतो इथे. तुमच्या समोरच यांना टॅग करतो. ओके. हे वनमंत्री आहेत. त्याच्यानंतरनं सी-एम-ओ, महाराष्ट्र सी-एम-ओ. ओके. त्याच्यानंतरनं अजित पवार आहेत. ओके. यांनाही करूयात. अ, शरद पवारांनाही करूयात. त्याच्यानंतर अजित पवार आहेत. अजित पवार स्पीक आहे. त्याच्यानंतरनं अ, एकनाथ शिंदे करूयात. एकनाथ शिंदे साहेब करूयात. मी एकनाथ यांचं ट्विटर हँडल आहे. यांना ट्विट हे नाही करू शकत. ठीक आहे. ते यांना ट्विट करू शकतो आपण. डन केलेलं आहे मी. ओके. आणि याला काय करत आहे, की मी हे पोस्ट करत आहे.
याला मी काय करतो की आता हॅशटॅग वनरक्षक भरती असं करूयात आपण आणि याला काय करतो की पोस्ट करतो. तर उद्या सकाळी 9 वाजता काय करायचं आहे की आपल्याला सगळ्यांनी हे पोस्ट करायचं आहे. तुम्हाला मी काय करेल की माझ्या Telegram चॅनलवरती पोस्ट देऊन देतो. तुम्हाला याला काय करायचं आहे बघा इथं. इथं जाऊन तुम्हाला इथं ॲज इट इज पोस्ट करायचे आहे. काय हे जे आहे हे ॲज इट इज कॉपी करा हे आणि काय करायचं की इथे जाऊन कॉपी करा आणि तुम्ही काय करा की इथे जाऊन पोस्ट करा. पोस्ट केलं रिप्लाय करा. त्याच्यात ते पोस्ट रिप्लाय आणि याच्यानंतर रिट्वीटचा आहे, रिपोस्टचा आहे तो ऑप्शन करून घ्या. आणि तुम्ही काय करा की याच्यामुळे काय होईल की जास्तीत जास्त ही माहिती जी आहे ती शेअर होईल आणि आपली भरतीला काय होईल की एक हातभार लागेल. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.